नमस्कार महाराष्ट्र, मी नाशिककर. अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, दादांनो, मायबापांनो, आज आपण अशी आयुर्वेदिक भाजी बनवूया. त्या भाजीचं नाव आहे आंबाडीची भाजी. महाराष्ट्र, मी नाशिककर. अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण अशी पारंपरिक आणि आयुर्वेदिक भाजी बनवणार आहे. तिचं नाव आहे आंबाडीची भाजी. ही भाजी पूर्वी 1200-2000 म्हणजे रामायण काळापासून महाभारतातून धरा अशी भाजी आहे. खूप आयुर्वेदिक भाजी आहे आणि आपल्या शरीराला खूप पाचक आहे. ही भाजी आपलं शरीर नियंत्रण ठेवते. काही पित्त, गॅस, काही आम्ल पित्त जाशील ही भाजीनं आपलं गायब होतं. तर भाजी बघा, हिला म्हणतं आंबाडीची भाजी. आणि पूर्वीला लहान असताना खूप खायचो. ही मला आज भल्या मुश्किली मिळाली. बाहेर नाशिकला गेलो होतो गंगे घाटावर, तर मला ही भाजी मिळाली. ही भाजी मला 100 रुपये जोडी भेटली मार्केटला, तरी मी घेतली. आंबाडीची भाजी दाखव. ही आंबाडीची अशी पानं असतात. तेव्हा असे थोडे साईडने अशी काटेरी पानं असतात साईडने, अशी लांब पानं असं हिरवगार पत्र राहतो. ही आंबाडीची भाजी, तिची काडी, ह्याच्या काड्या आहे मित्रांनो. बा आता ह्या भाजीची जी काडी आहे ती मोठी काडी, ज्या काडीला भाजी उगते तिच्या बसून आहे ना आपण सूत तयार करतो. सूत अशी हे बा, या आंबाडीच्या काड्या गोळा करून तिचा गट्टा बांधून तिला नदीमध्ये नाल्यामध्ये पूर्वी टाकायचे, वरून दगड ठेवायचे. मग ते महिन्यानं 15 दिवस बाहेर काढायचे, सडायचे. त्यानंतर ते सूत तयार व्हायचं. आणि ते सूतचा वापर कशा तयार होतो तुम्हाला माहिती? मी सांगू शकत नाही काय तयार होतो म्हणून, पण तुम्ही समजून घ्या सूत का लागतं म्हणून. तर अशी भाजी बनवूया. आपण घेतले साहित्य, मग साहित्य साधं, एकदम साधं आहे. आपण घेतली हिरवी मिरची, आपण घेतलं आहे लसूण आपलं 10-12-15 पाकळे आहे. 10-12 मिरची घेतल्या आहे. 2 अख्खे लाल मिरची घेतल्या आपण. जिरं आहे. आणि आपण घेतले जायफळ. म्हणजे आप जायफळ एवढं मारायचं बघ ना, आम काय दिली थोडं साधारण किसून आपण टाकायचं भाजीमध्ये. आणि मीठ, तेल. साधी सोपी भाजी आणि आवश्यक आहे बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर सगळी भाजी खायची. आता आपण पुढे तयारी घेऊ. आणि हां, झाल्याविषयी म्हणजे कांदा वापरायचा आपल्याला. कांदा, टमाटा नाही वापरायचा. का तुम्हाला आम्ही सांगतो कोणत्या भाजीला काय वापरायचं, तसं या भाजीला टमाटा नाही, फक्त तुम्ही कांदा घेणार आहे. कांदा आपण साहित्य घ्यायला सुरुवात करूया पुढं. आता आपण भाजी धुवूया आंबाड्याची. पण म्हणजे मिरच्यामध्ये थोडं चव म्हणून आपली आयुर्वेदिक भाजी आहे, त्याला म्हणतात पुदिना, हा मी टाकणार आहे. जास्त नाही, एक 4-5-10 पानं बस. आता याला आपण धुवून घेऊ स्वच्छ. भाजी आहे, 2-3 पानं धुवून घ्यायची. टाकू. तेल जास्त वापरायचं आपल्याला. 25 ग्रॅमच्या तेल घ्यायचं आहे. पण आपण आता लसूण ते मिरची लसूण कुटून घेऊ आपण. आयुर्वेदिक भाजीला जिरं फुटल्यानंतर 5 चव देतो. आपण घेतले लसूण, हिरवी मिरची 10-12, लसूण 10-12 पाकळ्या. आणि आपण जिरे घेतले 1 चमच्याभर. जिरंसुद्धा मी कुटून घेतलेलं आहे. आता आपलं तेल तपलेलं आहे. पहिले आपण आहे ना लसूण जिरं तेलात टाकूया, कारण याला टाईम लागतो व्हायला. कांदा लवकर होतो. मित्रांनो, मायबापांनो, ही भाजी खूप आयुर्वेदिक आहे. आपण जर हिला या पावसाळ्यात खाल्ली, म्हणजे आपल्याला 2 दिवस 1 दिवस जरी खाल्ली भाजी, तर फार सुंदर आपल्या शरीराला पाचन तंत्र सुधारते. येणे पाचन तंत्र सुधारते या भाजीने. भाजी आपण अवश्य खायची. आता मी बारीक कांदा कापलेला आहे. 2 आपण लाल मिरची घेतलेले चव म्हणून, टेस्ट म्हणून. तर बारीक कांदा आपण टाकू आता याच्यात. हिला काहीच वापरायची नाही, साधी सिंपल भाजी बनायची आपली म्हणून पारंपरिक पद्धतनं. भाजी खूप खायला सुंदर. तर ज्वारीची भाकर असली फार सुंदर, बाजरी अशी सुंदर, पोळी जर चालते याच्यावर. भाजी म्हणजे भाजी. आता तिला मस्त आपण कांदा होऊ देऊ. तोपर्यंत आपण तुम्हाला बोललो होतो जायफळ वापरायचं. जायफळ ह्या भाजीला जायफळ अवश्य वापरायचं, कारण जुनी भाजी. हे भाजी पहा, हिला म्हणतं आंबाडीची भाजी. इथे पारंपरिक भाजी आहे. दुसरं आपण साहित्य घेतलं आहे. आपण 10 ते 12 हिरवी मिरची घेतलेले आहे. नंतर आपण 10-12 पीठ लसूण घेतलेलं आहे. आपण 2 बारीक कांदे चिरून यात टाकलेले. नंतर आपण जिरं,
लसूण आणि मिरची आपण कुटून घेतलेली, कारण जिरं कुटायचं त्याच्यामुळे काय भाजी आहे ना, जिरं फुटलं म्हणजे स्वाद होतो भाजीला. नंतर आपण त्याला थोडं जायफळ आपण त्याला देणार आहे. आणि भाजी कमीत कमी या भाजीला आता बनवली हे 4 लोक आपल्या घरात आरामशी खातील एवढ्या भाजी एक जुडीमध्ये. आपण थोडं जायफळ द्या, जायफळ का या भाजीवर तुम्ही जायफळ टाकशाल बाई चॉईस लागते. आपण किसून घेऊ थोडंसं. हे बा जायफळ टाकलेलं आहे, काय स्वाद एकदम स्वाद आला बा जायफळचा. अशी परत भाजी आपली आपण कांदा मस्त मंदाचे राहू देऊ. आणि हा विशेष म्हणजे ही भाजी कापायची नाही, हिला विळा चाकू किंवा पावशी लावायचीच नाही. तुम्ही हिला चाकू पावशी लावली या भाजीचं महत्त्वच खलास झालं, वैशिष्ट्य आहे. मिनटं 5 मिनटं कांदा मस्त होऊ द्या आपला. जे लोक मला ऐकतात, माझं भजन ऐकतात, त्यांना आवडतं. काही लोक तर माझे महाराष्ट्रावर पाहणार आहे, काही लोक इंदोर साईडला आहे, उज्जैन साईडला आहे, काही माझे वृंदावन साईडला सुद्धा माझे बांधणार, राजस्थान सुद्धा पाहणार आहे. त्याला अभंग माझे तुकाराम महाराजांना फार अभंग आवडतं. आज तुकाराम महाराजचा अभंग आहे आणि इतका सुंदर घेण्यासारखा अभंग आहे. तुम्ही आता अभंग म्हणणार तर का कांदा होईपर्यंत आपली बोलीचे परमेश्वराचे 2 शब्द व्हायलाच पाहिजे. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे, तेथे शेवू नये अन्न, तेथे शेवू नये अन्न, जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे. माळ घालू नये गळा, बुक्क लावू नये बाळा, माळ घालू नये गळा, बुक्क लावू नये बाळा. जेथे कीर्तन करावे, तेथे शेवू नये अन्न, जेथे कीर्तन करावे. तटवृषोबाशी दाना, तृण मागो नये जाना, तटवृषोबाशी दाना, तृण मागो नये दाना. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे, तेथे शेवू नये अन्न, तेथे शेवू नये अन्न, तेथे कीर्तन करावे. तुका म्हणे द्रव्य घेती, तुका म्हणे द्रव्य देती, घेती तेही नरका जाती. तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे, तेथे शेवू नये अन्न, जेथे कीर्तन करावे. माळ घालू नये गळा, बुक्क लावू नये बाळा, माळ घालू नये गळा, बुक्क लावू नये बाळा. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता आपला कांदा आलेला आहे, आपण देऊया भाजी. आता टाकूया भाजी. तिला पाणी टाकायची गरज पडत नाही आपल्याला, मंदाची होऊ द्यायची. हात जावा कर. थोड्या आपण हळद देऊ. हळद आपण नॉर्मल हळद द्यायची, थोडी चिमूटभर हळद द्यायची, जास्त द्यायची. थोडं मीठ घेऊ आपण, कारण याला मीठ कमी टाकतो बरं का, जास्त मीठ टाकू नये. एवढे मीठ आपलं काम होऊन जाईल. मीठ कमी. मंद गॅसवर, मंद गॅसवर, मंदास. मित्रांनो आपली भाजी झाली. आता आपण जागाकडून पाहूया. एकदम फर्स्ट क्लास. तिला पाणी मारायचंच नाही, बिगर पाण्याची भाजी होती आणि कापायची नाही. झाली जाऊन थोडा कोथिंबीर टाकू त्याच्यामध्ये, स्वादानुसार कसून द्यायची आपल्याला. ही आपली आंबाडीची भाजी, शुद्ध आणि पारंपरिक आणि आयुर्वेदिक भाजी. आता लोक
जुनं खाणे विसरले पण जे म्हातारे लोक आहे आमच्यासारखे ते खातात भाजी अनुषंगी. आंबाडा, पोकळ, आगाडा, आणि ह्या मित्रांनो सबस्क्राईब करा, शेअर्स करा भरपूर. तुम्ही जी आम्हाला साथ दिली मोलाची, तर त्यावर शत तुम्हाला नमन आणि तुमचे आभार. असंच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा. तुम्ही आतापर्यंत दिलंच प्रेम आम्हाला, पाहिजे पुढे देत राहा. आणि हा मित्रांनो, एक मला दादानी कमेंट केली की बाबा तुमचा आवाज स्पष्ट निघत नाही. तुम्हाला याचं कारण सांगतो की मला 2024मध्ये डिसेंबर महिन्यात मला झाला होता झटका आला होता पॅरालिसचा. त्यावेळी माझं तोंड हे वाकडून गेलं होतं. आणि त्यात काय आलं, परमेश्वर ज्याची कुरं झाली पांडुरंगाची, माझ्या हातापायावर एवढं झालं, फक्त तोंड वाकडं झालं, पण माझ्या डोळ्यावर गेलं. ते तोंड वाकडं असल्यामुळं थोडं मग तो बोलताना थोडी वेळा तुटली बोलते म्हणून रामकृष्ण हरी. त्यामुळे थोडं त्या पॅरालिसमुळं मला थोडं बोलता येत नाही, थोडं तुटक बोललं होतं. तर रामकृष्ण हरी. आपली बाई झाली आता एकदम ओके. तेव्हा हिला 4 माणसं, 4 ते 5 जण आरामी खातील. भाजी इतकी फार गोड सुंदर आहे. तुम्ही घरी आणून बाजारात जा. आता मला 100 जुडी भेटली, 100 रुपयाला कंप्लेट. तरी मी आणली तुम्हाला दाखवायसाठी खास. आता आपण काढून घेऊ ताटलीमध्ये आपल्या. हे बघा मित्रांनो कशी भाजी झाली पहा. पाणी आहे का? अजिबात पाणी नाही. तेल आहे का? ते बी कमी आहे. पण वास असा भारी येतो ना मित्रांनो, दादांनो आणि मायबापांनो. ही झाली आपली आंबाड्याची भाजी, एकदम सुंदर, स्वादिष्ट आणि पोषक. आता मी बनवली, मी तर खाणारच आहे. तर तुम्ही बनवा आणि सहकुटुंब, सहपरिवार पंगत धरून बसा. सगळे मिळून एक संगत खा आणि आपल्या जीवनाचा आणि आपल्या जेवणाचा भरपूर असा आनंद घ्या. ही आपली झाली आंबाड्याची भाजी. रामकृष्ण हरी.